तितकासा वेळ नाही आमच्याकडे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि मॅचच्या दिशेने आपण वळतोय. दुपारच्या सत्रामध्ये आलेले क्रीडा प्रेक्षक, आज खऱ्या अर्थानं सुपर संडेचा दिवस आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रत्येकानं ते मॅच देखील पाहायची आहे. MI वर्सेस RCB. परंतु आता प्रत्येकांची नजर आम्हा अंडरआर्म क्रिकेटवर आहे. अंडरआर्म क्रिकेट आम्हाला आवडतोय. ह्या खेळाचे आम्ही दिवाने आहोत आणि ह्या खेळानं खऱ्या अर्थानं आज आम्हाला संपूर्णतः वसई तालुक्याला एक वेगळं वेड लावून ठेवलंय. जास्त वेळ न घेता आम्ही जातोय डायरेक्टली मायक्रोफोनच्या दिशेनं, ज्या ठिकाणी हेमेश मेहर सर हे जॉईंट असतील. पहिले 2 चेंडू हलक्या हाताने खेळून काढलेले आहेत. 2 धावा. तिसरा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. आयुषने सिंगल धावेने रणनीती पुढे जात असताना मोठा फटका, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय साईराज संघाकडून. पुन्हा एकदा चांगला चेंडू, परंतु हलक्या हाताने ढकलून दिलेला आहे. डिक्लेअरच्या रूपाने जाताना चेंडू. धाव संख्येत 1 ने ऍड. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 4. 1 टू गो. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू पुन्हा एकदा सामना करतोय तो आयुष. शेवटच्या चेंडूवर हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. 1 ओव्हर समाप्तीनंतर बिनगडी बाद. धाव संख्या 5. आणि आता दुसरं षटक घेऊन येतोय आकाश. आशुतोष यांचा मारण्याचा प्रयत्न होता, परंतु डिक्लेअरच्या रूपाने जाताना चेंडू 1 धावेसाठी. पहिल्या षटक मध्ये आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 5 धावा खर्चित करत असताना सुनील. त्यानंतर दुसरं षटक आकाश. मारण्याचा प्रयत्न होता आशुतोषचा, परंतु सिंगल धावेने समाधान मानावं लागेल आशुतोषला. आतापर्यंत सिंगल धावेने खेळत असताना धावफलक पुढे जात असताना विवेस संघाची धावसंख्या धावफलकावर 8. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आणि आता येतोय सीमारेखा पार खणखणीत चौकार. शुभमच्या बॅट मधून आलाय सीमारेखा पार चौकार. धावसंख्या जाऊन पोचते ती 12 धावा. पुन्हा एकदा
हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. रनआउटची संधी, परंतु फंबल होत असताना 1 टू गो. शेवटचा चेंडू, दुसऱ्या षटकातला सामना करतोय पुन्हा एकदा आशुतोष. खराब चेंडू अंपायरच्या दोन्ही समांतर वाईट चेंडू येतोय. धाव संकेत अतिरिक्त धाव. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू, सामना करतोय आशुतोष. आतापर्यंत पाहायला गेलं तर आशुतोष सिंगल धावेने खेळत असताना 2 ओव्हर समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोचते ती 15 बिनगडी बाद. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. Hello, mic check. Hello, check. Hello, check. Hello, check. Hello, check. Hello. हॅलो. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो. हॅलो चेक.
ठीक. वन टू गो. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू पॉवर प्लेची षटक होता, परंतु चांगलं षटक मानावला गेला. शेवटचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण सुनीलच्या मार्फत स्वतःला झोकून दिलं होतं. हॅलो, पाणी घेऊन जायचं आहे मैदानात. नवापूर गावाच्या पोरांचं आयोजन हायचं पर, काठेपाड्याच्या पोरांचं आयोजन हायचं पर. DCC नवापूर वर्सेस लक्ष्मी नारायण देसाई क्रिकेट विरार. क्लब आमचा आहे हो एक नंबर. नवापूर काठेपाडा प्रीमियर लीग आमची DCC आहे हो एक नवापूर वर्सेस नंबर. देसाई विरार. दोन्ही आहे हो एक संघटनांनी नंबर. नाणेफेकीसाठी आहे यायचं हो आहे. एक नंबर. नवापूर काठेपाडा प्रीमियर लीग आमची आहे हो एक इनिंग ब्रेकमध्ये नंबर. आपण टॉस करणार आहोत. इनिंग ब्रेकमध्ये DCC नवापूर वर्सेस देसाई विरार. मान घेऊन गणपती बाप्पाला सारे जमले क्रिकेट वीर. डोकरा देवाचा आशीर्वाद हाय काठेपाडा वाल्यांवर. सारे येतील मैदानात द्याया एकमेकांना टक्कर. सारे येतील मैदानात द्याया एकमेकांना टक्कर. लक्ष्मी नारायण क्रिकेट क्लब आमचा आहे हो एक नंबर. नवापूर
2 चेंडू. तिसरा चेंडू. आशुतोष पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. चांगलाच फटका. सीमारेखा पार खणखणीत येतोय. एनकेपीएल चौकार. जाऊन परिस्थिती 31. 3 चेंडू 31 धावा. 3 चेंडू बाकी. शेवटचे पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता परंतु फंबळत असताना धावसंख्येत 1 ने वाढ. पुन्हा एकदा शेवटचे 2 चेंडू बाकी. शेवटच्या षटकातले शुभम यांचा मारण्याचा पटका. रनआउटची संधी. पहिला गाडी बाद होतोय. रनआउटच्या रूपाने बॅक टू द डगआउट. कडी 5 शुभम. चला डीसीसी नवापूर वर्सेस जय साई विरार दोन्ही संघांचे कर्णधार टॉस साठी यायचं आहे. डीसीसी नवापूर वर्सेस जय साई विरार नाणेफेकीसाठी यायचं आहे दोन्ही संघांनी. पण कर्णधार जय साई विरार. चला कॅप्टन आलेला आहे. आदित्य मेहर यांच्या हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जातोय. क्वालिफायचा 5वा सामना आपल्या थोड्याच वेळात भेटीला येणार आहे. जय साई विरार वर्सेस डीसीसी नवापूर. आणि डीसीसी नवापूरने टॉस जिंकून प्रथमतः बॉलिंग बॅटिंग स्वीकारली आहे आणि जय साई विरारला शतरक्षणसाठी आमंत्रित केलं गेलेलं आहे. त्या अगोदर मॅच कडे बोलूया. पहिला चेंडू नो चेंडू मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये षटकार होता परंतु सुनीलला संधी मिळत असताना नोच्या रूपाने 1 धाव. धावसंख्येचा श्री गणेशा खराब चेंडूने
निर्धाव चेंडू पुन्हा एकदा हलक्यातनं सुनीलने खेळून काढलेला आहे. सिंगल धाव. 24 चेंडू 37 धावांचं आव्हान. सुनीलचा चांगलाच फटका होता, चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आणि आता येतोय सीमा रेखा पार खणखणीत एनकेपीएल चौकार सुनीलच्या बॅट मधून. अंपायरने स्टेप साठी रिव्ह्यू रेफर केलं गेलेलं आहे आणि आमची टेक्निकल टीम विश नेटवर्क बिझी. फेअर डिलिव्हरी सीमारेखा पार येतोय चौकार सुनीलच्या बॅट मधून. धाव संख्येत 4 ने वाढ. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 7 धावा. 1 to go. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला. शेवटच्या चेंडूवर पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू येतोय. 1 ओव्हर समाप्तीनंतर बिनगडी बाद. 7 धावा. वाईट +1. 2 धावा. धाव संकेत ऍड. दुसऱ्या षटकावर पहिला चेंडू. वाईट चेंडू येतोय. वाईट +1. पुन्हा एकदा पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलेला आहे सुनीलने. सीमारेखा पार पुन्हा एकदा येतोय सुनीलच्या बॅट मधून. एनकेपीएल चौकार. डीजे धाव संख्या 15. 3 चेंडू 15 धावा. चौकार नंतर हलक्या गतीने खेळून काढलेला आहे सुनीलने.
चौथा चेंडू 21 धावांची गरज असताना रनआउटची संधी होती, परंतु फंबल आणि पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण करत असताना जिथे एक धाव सुद्धा नव्हती तिथे 2 धावा. चार चेंडू 18 धावा. आता 13 चेंडू 19 धावांची गरज. 1 टू गो. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18. 13 चेंडू 19 धावा. आता 12 मध्ये 18 धावांची गरज. दोन ओव्हर समाप्तीनंतर बिनगडी बाद. धावसंख्या 19. पॉवर प्लेचं षटक. शुभम पहिल्या चेंडूवर हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. आता येतोय सुनील. सुनीलच्या बॅट मधून 2 चौकार आपल्याला पाहायला भेटले होते. पाहूया. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता, परंतु यष्ट्या उद्ध्वस्त. सुनीलला माघारी जावं लागतंय. बॅक टू द डगआउट. मोठा हादरा. कम ऑन टीजे. ज्याच्या बॅट मधून 2 चौकार पाहिले होते तोच गडी बाद होतोय. सुनील. आणि आता येतोय सुनीलची जागा घेण्यासाठी वीरेश. तिसरा चेंडू मारण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी होती, परंतु सिंगल धाव पूर्ण होत असताना आता समीकरण राहिलंय 9 चेंडू मध्ये 16 धावांची गरज साईराज संघाला. जर ह्या सामन्यामध्ये जिवंत राहायचं असेल तर 9 चेंडू मध्ये मोठा फटका खेळण्याच्या नादात कुणाल षटकारच्या रूपाने गडी बाद होतोय. बॅक टू द डगआउट. टीजे. आणि आमचे मंथन रिसोर्टचे मालक जतीन तांडेल यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांनी मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता, परंतु
सिंगल धाव. 1 to go. शेवटचा चेंडू पॉवर प्लेच्या षटकातला. विरेश, जर काय मोठा फटका आला, रनआउटची संधी. सिंगल धाव पूर्ण होत असताना 3 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23. आता समीकरण राहिलंय 6 मध्ये 14. सहा चेंडू 14 धावांची गरज. शेवटचा षटक घेऊन येतोय कार्तिक. पहिल्या चेंडूवर येतोय मोठा फटका, सीमारेखा पार, खणखणीत चौकार. पुन्हा एकदा विरेश. 5 मध्ये 10. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, फंबल, परंतु एक धाव पूर्ण. आणि आमचे जतीन तांडेल यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लबच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल की त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. आता 4 मध्ये 9 आणि सामना करतोय कुणाल. कुणालकडे सुद्धा ती क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. पाहूया, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण होतं कार्तिकचं, परंतु एक धाव पूर्ण. धावसंख्येत 1 ने ऍड. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29. शेवटचे 3 चेंडू बाकी. आता पुन्हा एकदा चांगला चेंडू मारण्याच्या नादामध्ये यष्ट्या उद्ध्वस्त. हरीशला माघारी जावं लागतंय. बॅक टू द डगआउट. गडी बाद. मारण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. एक धाव पूर्ण. आता समीकरण राहिलंय 1 मध्ये 7. जर का इथून नो बॉल आला तर सायरस संघाला मॅच मध्ये जिवंत राहण्याचं, परंतु असं काय घडले नाही. निर्धाव चेंडू येतोय. सामना संपलाय, सामना जिंकलाय विवेश संघाने. कॉंग्रॅच्युलेशन विवेश संघा. पुढील वाटचालीसाठी खूप सारे शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच, ज्याने ठोकल्या होत्या 13 चेंडू मध्ये 22 धावा, तो ठरतोय प्लेयर ऑफ द मॅच. आशुतोष निषाद मेहर